जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आपला फिटनेस मित्र दिग्विजय. परवा दिवशी जो आपण ब्लॉग शेअर केला तो बघून बऱ्याचशा मित्रमैत्रिणींचे फोन आले, मेसेजेस आले आणि त्या इव्हेंट दरम्यान काही गोष्टी शेअर करायच्या राहून गेल्या. त्याची चर्चा आपल्यासोबत करावी म्हणून हा ब्लॉग बनवतोय. पहिली गोष्ट, इव्हेंटसाठी ऑल ओव्हर इंडियामधून हे 4,000 ते 5,000 ॲथलेट्स आले होते. दुसरी गोष्ट, या ॲथलेटमध्ये 20 to 30 या एज ग्रुपमधला जो आपला यंगस्टर आहे हा मिसिंग होता आणि 30 to 70 या एज ग्रुपमधले लोक जवळजवळ 90% लोक या एज ग्रुपमधली होती. मग विचार केला हे असं का? कारण मी ग्राउंडमध्ये ज्या वेळेला आत गेलो त्यावेळेला डाव्या साईडला ज्या वेळेला म्हणलं फर्स्ट प्राइज त्यांनी टाटा हॅरियर ही गाडी ठेवली होती आणि मग कॅश प्राइज वगैरे या गोष्टी तर बाकी स्पॉन्सर्स वगैरे या गोष्टी तरी वेगळ्या. इथं मग आपला युथ कुठं मिसिंग आहे रादर दॅन की बाबा हे सगळे VVIP लोक तिकडे होते. IAS, IPS, कलेक्टर्स, आयुक्त आणि फार चांगल्या पोझिशन्सला काम करणारे CEO, MDs, चेअरमन्स आणि बरेचसे लोक होतं. त्या लोकांची भेट झाली, जिथं शक्य आहे तिथं चर्चा झाली, जिथं शक्य आहे तिथं गप्पा झाल्या आणि त्यांच्या अनुभवातून ज्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या त्या आपल्याला फायदेशीर ठरल्या. यानंतर आपल्याला सांगायचं म्हणजे द ग्रेट अमिताभ बच्चन साहेबांचे बॉडीगार्ड जितू शिंदे सरांचे जी कंपनी आहे त्या कंपनीमधून पण काय PSO आपल्या इकडे या इव्हेंट दरम्यान आले होते. यांच्यासोबत ज्या गप्पा गोष्टी आणि ज्या चर्चा झाल्यात याच्यात मित्रांनो इतकं नॉलेज आपल्याला मिळालेलं आहे की आपल्याला काय सांगू. असे जे लोक आहेत VVIP लोकांसाठीचं जे एस्कॉर्टिंग करतात, त्यांच्या बॉडीगार्ड्स म्हणून काम करतात, त्या पहिली गोष्ट त्यांनी मला शिकवली ती म्हणजे हे शांत असणं गरजेचं आहे. पेशन्स मस्ट. सेकंड, फायर फायटिंग ही गोष्ट आपल्याला येणं गरजेचं आहे. थर्ड, सेल्फ डिफेन्स हा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. फोर्थ, इमर्जन्सीच्या वेळेला फर्स्ट एड काय गोष्ट आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. फिफ्थ, प्रेझेन्स ऑफ माइंड. हे काम करणारा व्यक्ती हा मल्टीटास्किंग असणं गरजेचंच आहे. मागचा जो ब्लॉग आपण शेअर जो केला हा 4,000 ते 5,000 लोकांसमोर मी बोलत होतो, तर यामध्ये स्टेज डेअरिंग असणं फार गरजेचं आहे. 5,000 करोडचा मालक असू दे नाही तर 50,000 करोडचा मालक असू दे, तुमचं स्टेज डेअरिंग, तुमचं बॉडी लँग्वेज, तुमचं कम्युनिकेशन, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा प्रेझन्स ऑफ माइंड अशा खूपशा गोष्टी आहेत. यामध्ये तुम्ही तुमचा अभ्यास करून स्वतःला पॉलिश करणं गरजेचं आहे. तर या गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन कारण ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा झालाय. So that's it for today. See you in the next vlogs. Thank you. Good night. Shabba khair and bye bye.